बघा त्याला 3च पाय आहेत तरीसुद्धा तो आपल्यासोबत खंडाला घाट चढत आहे. हे बघा तुमचे चालताना पाय दुखतात, तुमच्या पायाला फोड येतात, तरी तुम्ही शिर्डीला काय येता? एक कानातलं किती तोल्याचं आहे? वेस्ट इंडिज. एक ब्रश, एक साबण. आज रात्री कपडे नाही योग आज पहिले. जेव्हा काय पर्याय नसते तेव्हा साईराम बरोबर पर्याय देतात. हे बघा मी 1.25 तास पालखी चालवली आणि 1.5 तास पालखी चालवली. प्रवासाला सुरुवात करण्याची वेळ आलेली आहे. साईराम साईराम पिया पिया चहा पिया. टोस्ट वगैरे ते कमी नसते बघा. चलो LED आपली तयार आहे. सिग्नल लाईट. साईराम 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 साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. गुड मॉर्निंग. आज आपला तिसरा दिवस. धन्यवाद तुम्ही आमची व्हिडिओ घेता. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. चला साईराम. आंघोळ नाही केलं. ऐसा कैसा हो गया हिंगावणी आंघोळ नाही केली पुरुषाचा सोबत नाही. याला जवळ नको घेऊ. करा. आता लोणावळा घाट चालू होईल ना तर प्रत्येकाने पालखीला सपोर्ट राहा, कारण चढण आहे, प्रत्येकाला पालखी जड होणार आहे. तर प्रत्येकाने खांदा द्या. पोलिसांचे जे सूचना मिळतील ते आपलं पालन करण्याचा प्रयत्न करा. आणि एखादा जरी टर्न चुकला ना तर तुमचा 3 ते 4 किलोमीटर एक्स्ट्रा होणार आहे. तो जुन्या लोणातून तुम्ही बाहेर निघणार आहात. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. ओम साईराम. प्रकाश पडला आडवा डोंगर, सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर साईला माझा नमस्कार. ओम साईराम. जय शिवराय. कशात सर्व? माझं नाव राजदीप घरत. मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. टाटा पॉवरमधून आपण निघालो आहे आणि आता खंडाऱ्यातला घाटातला रस्ता आहे आणि आजची आपली वस्ती असणार आहे साईधाम काणे येथे. तर आधीच आपल्याला सूचना दिलेली आहे काय घाटामध्ये सोबत राहायचा, दोघांची लाईन करायची आहे आणि मोबाईल जास्त वापर करायचा नाही. सो सर्व काय स्टॉपवरती गेल्यावर सांगेन. जो काय प्रवास असेल तो तुम्हाला दाखवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते, तो आजही करणार आहे. तर चला, प्रवास सुरू 4 वाजता झाला होता. मधीत ब्लॉग सुरू केला. चला, माझ्यासोबत क्रिश आहे. क्रिश हायकर सगळ्यांना हाय. साईराम. साईराम. चला जाऊया. आणि जो कोणी पदयात्रा करत असेल त्याला नक्कीच माहिती असेल काय, जेव्हा आपली पदयात्रा सुरू असते किंवा आपली दिंडी सुरू असते, अरे बाबा बघा त्याला 3च पाय आहेत तरीसुद्धा तो आपल्यासोबत खंडाला घाट चढत आहे. हे बघा, पदयात्रा करताना
आपल्याला नेहमी श्वान भेटत असतो. हर एक पदयात्रेला हर एक मंडळाला ही गोष्ट माहिती आहे. चला ओम साईराम. हे बघा अशी दिशा दाखवलेली आहे बघा, म्हणजे जे पाठचे थोडं उशीर येणारे पदयात्रेंना समजून जाईल काय आपल्याला या मार्गाने जायचं आहे. त्यानंतर इथून एक रस्ता जातो. खंडाला घाटातून आपण नेहमी जात असतो तेव्हा हा देवाचं आपल्याला मंदिर लागत असतो. तिथंच आपल्या पालखीची भेट होते बघा. महाराज की जय. आणि आज आणखीन एक मोठी भेट होणार आहे, तीच म्हणजे आपल्या एकविरा आईची भेट. आपली पदयात्रा एकविरा आईच्या कमानी जवळून जात असते. आणि गेल्या वर्षी मराठा आरक्षण असल्यामुळे तिथं म्हणजे सर्व जमलेली, त्याच्यामुळे आपण DJ चालू नाही केला. पण यंदा गेल्या वर्षीचा जो मिस झालेला जल्लोष होता तो यंदा भरून काढणार आहे आम्ही सगळी. चला सिंगल लाईन सांगितलेली आहे, सिंगल लाईननी चाललेले आहेत पोरं सगळी. ही बघा चाललो तसा पाठवून लोट लोट पूर्ण जोर लावला. पलवले अमोलने पालखी आज. फुल पलवली पालखी. अमोल असलं पाठी. अमोल आणि श्रेयसची जोडी नेहमी असते. जिथे लांबचा प्रवास असते तिथे आणि मी असतो तर पालखी कुठपर्यंत पण नेऊ. दोघे जण. मला वाटत पण नव्हता की विशालतापर्यंत पोहोचीन. हां पण पोचली त्यांनी. बघा महिला मानाचा झेंडा जवळ आणि आपला स्टॉप पण जवळ आलेला आहे आता. साईराम. चला साईराम. भाऊ आळशी झाला. साईराम एक नंबर. चला साईराम. यश बघा यश. चला निघला आपला पहिला मानाचा झेंडा. चलो. 1 तासाच्या ब्रेक नंतर सुरुवात केली परत प्रवासाला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. 3 पायाचा श्वान आपल्याला भेटलेला आहे. हे बघा आहे बघा. पाऊस वगैरे असतो म्हणून यंदा आपण स्प्रे आणलेला आहे. तीन पायांचा श्वान आपल्यासोबत कधीपासून चालत आहे बघा मित्रांनो. ही आहे साईंची लीला. पदयात्रेमध्ये हेच सर्व अनुभवायला भेटते आपल्याला. शिर्डीला चला, चला रे चला, शिर्डीला चला, साईबाबांच्या दर्शनाला, साईबाबांच्या दर्शनाला. निघाली पालखी शिर्डीला, भक्त पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. आता सध्या आपण डबल लाईनने चालत आहोत आणि आपल्यासोबत हिमांशू आहे. काय हिमांशू, तिसरा दिवस आहे, कसा चाललाय प्रवास? एकदम मजेत चाललं. एकदम मजेत चाललाय ना? घरची आठवण वगैरे येते का नाही? सध्या तरी नाही येत. हां सध्या तरी आठवण येत नाही. आणि खाण्याच्या बाबतीत? खाण्याच्या बाबतीत पूर्ण सोय आहे. प्रत्येक 1 तासानंतर आपल्याला खायला भेटत आहे. हां आपली माणसं पूर्ण पोट भरून सगळा खातात. ओके. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हा श्वान बघा आपल्या सोबत अजून आहे. साईराम. या सर्व गोष्टी, ही सर्व सायन्सची लीला, ही सर्व देवाची लीला आपल्याला इकडे अनुभवायला भेटत आहे पदयात्रेमध्ये. भारी वाटते, भारी अनुभव आहे. एकदा तरी साई वारी केली पाहिजे, एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. 4 धामला आपण जायला पाहिजे. या आपले म्हणजे काय आता मी म्हणजे काय बोलू मला समजत नाही. तुम्ही बोलला सगळंच करायला पाहिजे. आयुष्यात एकदा तरी या गोष्टी अनुभवायला पाहिजे म्हणजे पाहिजे.
चलो साईराम चला महाराज चला ओम साईराम. चला 7 वाजलेत आणि स्टॉप घेतला आपण. साईराम काय सोनपापडी आणि खाजा. दिवाळीला बोनस नाही भेटला, आता भेटला सोनपापडी. दबकवला जितू आता काला चहा दे. दादाला नाही बोललो, चहा मागितला दादाकडून. ऐकला बारकाच आहे ना. चला साई सेवा. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो, उरण करंजा टू श्री क्षेत्र शिर्डीचा आमचा सुखाचा प्रवास सुरू आहे. लोणावळा क्रॉस केला आहे आणि माझ्यासोबत आहेत उरण बाले इथले माली मामा. आणि मी त्यांना त्यांचा वय नाही विचारणार, कारण का जेवढा माझा वय आहे तेवढ्या वर्ष त्यांनी पदयात्रा केलेली आहे आणि 4 धाम 4 वेळा केलेला आहे. आणि तेही ट्रेकच्या वेळी कुठलीही स्वारी न घेता, आणि त्यांची 4 वेळा काशीसुद्धा झालेली आहे. तर माली मामा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल. काय शिर्डीला तुम्ही एवढे वर्ष पायी चालत जातात, तुमचा वय झालाय, तुमचे चालताना पाय दुखतात, तुमच्या पायाला फोड येतात, तरी तुम्ही शिर्डीला काय येता? मला साईबाबा बोलतात म्हणून शिर्डीला येतो मी. बोला ओम साईराम. चला मित्रांनो, वलवण गावातल्या महादेवाच्या मंदिरामध्ये पोहोचलोय आपण. इकडे आपला नाश्ता होईल आणि महादेवाचं दर्शन घेऊया. आज सोमवार सुद्धा आहे. हर हर महादेव. ए मामा, एक कानातलं किती तोल्याचं आहे? आता रस्त्यात काहीतरी फुलांचं झाड होतं, त्याच्यात फुल घेतला, हा. बनवलं नाही, हा. ती होती ती पण तुटली जाते. मामा तुम्ही एकदम सिरियसली उत्तर दिला, काहीतरी मस्तीन देवाचं ना उत्तर. आज सच्चाई दिसतंय ना, आता लोकांवर माझी घरा येवायची सोना मागायला. साईराम, ही कुठली स्टाईल आहे? आता काय मित्र बोलतात तसं आपल्याला करायला लागते. चालत चालत काहीतरी एन्जॉय पाहिजे ना. बरोबर आहे, पण या हेअरस्टाईल मध्ये सुंदर दिसताय तुम्ही. काय बोलतो हा, मग आता गावात तुमचीच चर्चा होणार बाय. कुठून आलेला माहिती आहे? वेस्ट इंडिज वरून आलेला. वेस्ट इंडिज यांच्यासाठी आलोय, त्यांनी मला बोलवलंय म्हणून मी एवढं त्यांच्यासाठी आलोय. भाऊदा साईराम नाश्ता घेऊन आले, कांदे. ब्लॉगिंग करते काय? 10:30 वाजलेत आणि निघालो. भरपूर आराम केला ना, मोठा ब्रेक होता. 1 तास जास्त मला जास्त होते, कारण का आपण लवकर पोहोचलेलो, सो आपला ब्रेक जास्त झाला. आणि आपल्या सोबत आहे अध्यक्ष यांचा मुलगा विदित, तो पण चालायला आलाय. काल बहिणीचा बर्थडे होता, आज तो चालत आलाय बघा. काय तुझी इच्छा वाटते यायची चालत ना? आज सकाळपासून चालतोस ना? त्या पाय वगैरे दुखले नाही? दुखले बघा. आणि लहान मुलांची भरपूर इच्छा असते चालत यायची, पण काही कारणामुळे नाही येत ते ना. आता थोडे मोठे झाल्यावर ना तेच त्यांचीच पिढी आपली कामाला सांभाळणार आहे, बरोबर ना? सांभाळशीव ना? बोला ओम साईराम. चला, हे बघ आम्ही काय घेतलं काम, एक ब्रश, एक साबण. आज रात्री कपडे नाही, यो घास पहिले. निघला पाहिजे. अशा ह्याच्यात काय कलर निघणार आहे? त्याशिवाय मजा नाही तर साबण कलर लावून गेला, पैसा डबल. ए त्याला बोल तुझा उजड पडला काय रे, मला बोलतस. त्याच तर उजेड पडले, आता काय बोलशील? याच्या पुढे आम्ही काय काला पडला. मग ओम साईराम. ओम थंड आहे पुढं जिरा जिरा आहे, जिरा आहे. तर एकविराची मेन कमान आहे, तिथपासून थोडाच लांब आहोत आपण. आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या मठाजवळ आपण थांबलेलो आहोत. साईराम. ओम साईराम. तर थोडा वेळ आराम करू आपण. साईराम. जिरा आणलेला आहे, जिरा आणि सब्जा टाकलेला मस्त. डबल घेऊन ठेवा. सब्जा जिरा श्वान बघा, आता कारल्याची कमान येईल
सकाळपासून आत्तापर्यंत सोबतच आहे आपले. मित्रांनो पोचलो आपण एकविराईची भेटीला. एकविराईच्या कमेऱ्यासमोर आपण आता जल्लोष होणार आहे. पालखी घेतली मित्रांनो, तर समोरून व्ह्यू दाखवू नाही शकणार. आई माऊलीचा उद्या माऊली सुखाने प्रवास होते आमचा. कोणाला काय दुखापत नको, प्रवास सुखी जाऊ दे. आनंदाचा
हाय माणसो, अगं पंची तुला हिस्सा देव सांगतांची. सोन्याचा हार मागता सोन्याचा हार ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झाल्या गार गे बाया झाल्या गार म्हणतात सोनियाचा हार गे. बोला एकविरा मातेची जय, माऊलीचा साईनाथ महाराज की. ए पोराऊ, मम्मी मावशीला हाय करा. आमचा टेन्शन घेऊ नका बोला. आमचा टेन्शन घेऊ नका. आम्ही खाऊन पिऊन मजा नाही. हा हे बघा. ओम साईराम. गेल्या वर्षी आपली पालखी जेव्हा कारल्याच्या एकविराईच्या कमानाजवळ पोचली तेव्हा मराठा आरक्षण चालू होता. सर्व मराठा आंदोलन केलं होता म्हणजे एकविराईच्या कमानाच्या बाजूला. तर त्यांचा मान ठेवून आपण डीजे वगैरे काय लावला, नाचलो बिचलो काहीच नाही आणि आपण प्रवास पूर्ण सुरू केला. पण यंदा तो गेल्या वर्षीचा सर्व बोलतात ना जेवढा राहिलेला गेल्या वर्षीचा पूर्ण आज वसूल करून टाकला. फुल धमाल गेली. म्हणजे थकवा होता ना, थकवा पूर्ण निघूनच गेला. फुल मजा आली. आणि प्रवास आपले व्लॉग आपले 100% मोठे होत आहेत. तर म्हणजे दिवसभराचा मी 15 ते 20 मिनटात कवर नाही करू शकत आणि 2 पार्ट टाकायला मला पॉसिबल नाही होत कारण काही त्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मग 2 पार्ट टाकता येणार नाही आणि जे होल्ड व्हिडिओ राहतील त्याच्यामुळे मी लगोलग टाकायचा प्रयत्न करते. आणि जर मोठे व्लॉग बघायला तुम्हाला कदाचित टाईम नसेल भेटत, काय नसेल भेटत, तर एक टिप देतो. दुपारी जेवणाच्या वेळी अर्धा बघायचा, रात्री जेवणाच्या वेळी अर्धा बघायचा, म्हणजे टोटल दिवसाचा कोटा पूर्ण करायचा. ओके. ओम साईराम. असाच आशीर्वाद आणि प्रेम ठेवा बस, बाकी काय नको. चला प्रवास सुरू आहे. क्लायमेट आजचा मस्त आहे. बघूया. काल दुपारी पण क्लायमेट असाच चांगला होता, जवळाट होता. पण नंतर जेवून आराम करताना डायरेक्ट ढगफुटीसारखा झाला. डायरेक्ट जोराने पाऊस आला, पलवत नव्हता आम्हाला. ते तुम्हाला आता पदयात्री जल्लोष करताना दिसले आणि आता तुम्हाला जे कारसेवक आहेत आपले त्यांचा जल्लोष तुम्हाला दाखवत आहे. त्यांना पण आवड आहे, त्यांचा पण उत्साह भरपूर असते, पण त्यांना या सेवेच्या ह्याच्यात टाईम भेटत नसते, पण तो पण आता जल्लोष तुम्हाला दाखवतो. कारसेविकाचारी शिला कावड शुभांगी खरी कल्पना पाटील
निघाली पालखी शिर्डीला भक्त पायी पायी चालला साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला मस्त जेवण झालं एकदम. मस्त झालं ना. हे बघा ताट पूर्ण भरलेलं आहे बघा. पूर्ण ताट भरले. काय काय खाल राजानो? काय काय? ताईंची कृपेने आम्हाला सर्व काही मिळते. जेवणाचा कधीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. हा, आणि उत्तम जेवण. आणि उत्तम जेवण तर क्वांटिटी प्लस क्वालिटी. ओम ओम साईराम. आणि एक बोलायचं आहे, हा. माझी भाची मला रोज तुमची व्हिडिओ बघून ओम साईराम बोलते. तिच्यासाठी आज मी पुन्हा एकदा ओम साईराम बोलते. इंदू ओम साईराम. ओम साईराम. साईराम. चला हे बघा साईराम. साईराम. हे बघा साईराम. हो साईराम. तुमचं दर्शनच होत नाही आम्हाला. मानाचा शेवटचा मानाचा झेंडा. हे बघा सर्व पदयात्रे आहेत. चला जेवूया. साईराम. साईराम. जेवूया. जेवत नाही म्हणून बांधून ठेवलंय बघ. जेवत नाही भांडण. साईराम. ओम छाईराम. आज जेवायला बघा काय काय. आपला मिक्स लोणचा, काजू कतली, काले वाटाण्यांची भाजी, भाजी पालेभाजी, डाळ, भात आणि सलाड आणि पापड भाकरी. साईराम. 3:30 वाजता जेवून आराम करून आपण निघालो आहोत. आणि मागाशी तुम्हाला म्हणजे जर वातावरण क्लिअर होतं तेव्हा तुम्हाला म्हणालो होतो की त्याचा भरोसा नाही, तू कधी पण येऊ शकते. आणि तेच झाला. जेव्हा आपले सर्व पदयात्री जेवायला बसले तेच टायमिंगला पाऊस आला. पण तिथे शेड वगैरे होता, काय तसा प्रॉब्लेम नाही. पण आता चालताना त्याचा त्रास होतोय. आणि पुढचा वातावरण बघूया कसं आहे. बघा हा असा वातावरण. म्हणजे मला आता वाटतंय काही जिथं ते वस्ती आहे साईधाम काने येते इथून जवळपास 15 किलोमीटर असेल ना. 15 असणार आहे. आणि तिथपर्यंत असं वातावरण असणार आहे आणि तो आपल्याला त्रासदायक असणार आहे. आता बघा रस्ता पूर्ण ओला झाला आहे आणि असं चालावं लागतंय आपल्याला. साईराम. साईराम. 550 पाठवा आम्हाला. नंबर दिला आहे तुम्हाला. हे नंबर आहे. राज्याचा नंबर तर तुम्हाला माहिती आहे. माझा नंबर आहे. पैसे आम्हाला चक्रीश यांनी देणगी दिली आहे 500 रुपये जीपेला. तर हळूहळू येत चाललेत आम्हाला देणग्या. तर तुम्हाला पण काय असतील तर द्या सहखुशीने. 1-2 लाख रुपये असे काय. याच्यासाठी एक कॉम्प्लेनचा डबा पण घ्यायचा हाईट वाढवायला. हाईट वाढवायचं. चालेल बस करायचं. आधीच ब्लॉग मोठे होता ना. आणि यानं बोलायला दिलं ना की अजून म्हणजे पिक्चर बनवते. तुझ्यासोबत जाऊन बोलणारच ना. बोलायला शिकवलं असतं आम्हाला एवढा. चला साईराम. ओम साईराम. काय 3रा दिवस आहे पदयात्रेचा. कसा चाललाय प्रवास? चाललाय. फक्त पावसाने आपल्याला थोडा हैराण करून बरोबर टाकलंय. बरोबर. परीक्षा घेते. परीक्षा घेते. हो. बाबांची कृपा आहे तिथं पण आपण पाऊस पण तसा आपल्याला भेटत असतो. ओके. आणि माझा आता 25वा वर्ष मी चालते करतो. 25 वर्ष झालेत साईरामांना पदयात्रा करून. मस्त. आणि हे प्रिंटीमध्ये किती वर्ष झाली तुम्हाला? 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. तिकडे 21 वर्ष. 21 वर्ष. कुठून? द्रोणागिरी हे आपले केगाव मधून 21 वर्ष. आणि या दिंडीतून 4 वर्ष. म्हणजे भरपूर प्रवास केलेला आहे. न स्टॉप घेतला थांबले चालते. मस्त. ओम साईराम. साईराम. 4 वाजले. 3:30 वाजता प्रवास सुरू केला होता आणि याची सुरुवात झाली. सगळे आपले यात्री बसले आतमध्ये. जयश्री आम्हाला भेटता नाही ना. तो घरी रडतय ना. तो इकडे पडतोय. हा. एवढा पेशंटने सोडलं ना पाणी आम्ही. आता आपल्याला दिल्याचा प्रयत्न लागतो. आता कसं मला आवाज पण त्याला यावाच आहे. हो 3 दिवसात आवाज बसला. अजून 5 दिवस बाकी आहे. साईराम आले. तुमची खूप आठवण येत होती. आले. आता आपल्याला जोश येणार. जोश आहे. आता बुवा आलेला आहे. बुवा पाहिजे. आता टेन्शन नाही. टेन्शन नाही. आपण बोलवलं आपल्याला. आपण कशी बघणार. आम्ही निघालो परमिट. आता छावीनं आता गाणी बघता बघा. गाणी बघा. अजून भेटलेला आहे. साईराम. ओम साईराम.
जराशी विश्रांती. साईराम साईराम साईराम. ओम साईराम. अरे याचा मी आता नाही ब्लॉग मोठा होते म्हणून याला आज नाही बोलणार, मी बोलीन कधीतरी. याला बोलणार आहे मी नंतर, ते बोलते मी नंतर तुला. साईराम 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 साईराम. पहिला झेंडावाला साईराम वाले, पहिला झेंडावाले युट्यूब वाले साईराम. दुरेश पहिला वर्ष, क्रिश दुसरा वर्ष, पहिला वर्ष. पण बघा उत्साह किती आहे बघा त्याच्या चेहऱ्यावर. असं वाटत नाही का हे पहिलं यानं वर्ष आहे. पिंजऱ्यात टाकल्यासारखं काय बघता नाही आपल्याकडं. यांना ढकलून दिले, आगाऊ येते आपल्याला. मला दर्शन कवा. दोन चार दिवस रे उंची राहिली, गावांची पोरं सारी उंची राहिली, 2-4 दिवस रे उंची राहिली. इच्छा ही माझी मनाची बाबा, इच्छा ही माझी मनाची बाबा, पुरी तू करशील कवा, बाबा पुरी तू करशील कवा. अरे तुझ्या भेटीचा बोलवना, सांग मला धारशील कवा. तुझ्या भेटीचा बोलवना, सांग मला धारशील कवा. आता महेशने एक सुंदर गाणं गायला साईबाबांचा, आणि मला एक गोष्ट सांगायला तुम्हाला नक्कीच आवडेल की 2 दिवस लेट आलाय, पण त्याचा आवाज आणि त्याचे डोले सांगत होते की त्याला किती आतुरता होती इथे येण्याची. आता पण त्याचे डोले बघू शकताय तुम्ही. मला माहिती आहे एवढे वर्ष मी त्यांना बघत आलोय, त्यांनाच बघून हे सगळ्या गोष्टी शिकत चाललोय. मला माहिती आहे त्यांना किती आतुरता असते. असू दे, काही कारणामुळे नाही येऊ शकले. आता सुरुवात करूया. साईराम. जेव्हा काय पर्याय नसते तेव्हा साईराम बरोबर पर्याय देतात. हे बघा पद्धतशीर. ही मला वाटते डस्टबिन पिशवी आहे, ती त्यांनी रेनकोट करून घातलेला आहे. आता वरती डोक्यावरती एक पिशवी येईल किंवा झाला रेनकोट. आपण फक्त प्रोटेक्शन पाहिजे, इथं काय देखावा काय नसते. ओके ओके चला. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. कामशेतमध्ये आहोत आणि या गावामध्ये आमची बरीच प्रॉपर्टी आहे. पहिल्याच बघा ज्वेलर्स लागला, राजेंद्र ज्वेलर्स. ठीक आहे, ज्वेलर्सचे दुकान आमची भरपूर आहे इथं. किराणा म्हणजे इथं आमचा व्यवसाय भरपूर मोठा आहे. आता तुम्हाला दाखवतोय. हा बघा, काय राजदीप ज्वेलर्स. तुम्हाला मागाशीच म्हणालो होतो. आता भेट दिली असती पण खांद्यावरती पालखी आहे, सो जाऊ नाही शकलो. तिथं भेट द्यायची होती, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आलतो. बरोबर आमचा सोयी करा, पण जाऊ दे. चला काय इथे बरोबर ना. चेन देऊ शकतात मला. चैन? अरे आपलंच दुकान आहे भाई. मी येते पाठी. जा, सांग नाव सांग जा आपलं. चला, स्टॉप घेतलाय. मस्त पालखी चालवली दोघांनी लावली. कशी चालवली पालखी? मस्त. राजदीपने 1.5 तास पालखी चालवली. मला असं वाटत पण नव्हता. मला असं वाटत होता की राजदीप अर्ध्यात सोडल आणि दुसऱ्याच्या हातात पालखी देईल. तरी पण मी त्याला होप्स दिला आणि त्याला सांगितलं तू पालखी सोडू नको, आपण अजून कंटिन्यू करू आणि नॉनस्टॉप करू. नॉनस्टॉप. मी 1.25 तास पालखी चालवली आणि 1.5 तास पालखी चालवली. मला जाम आनंद झाला. धन्यवाद धन्यवाद. साईराम. बाबांचं नाव घेऊन चालवत राहायची पालखी. कंटिन्यू पालखी चालवली. पण आता इथं बसलो 5 मिनिटासाठी, इथं पण पाऊस आलाय. म्हणजे कुठं आरामाला बसूनच देत नाही तो. इथं पण पडायची सुरुवात केली. भाऊ आमचा दमला रे, भाऊ आमचा दमला, भाऊ आमचा कुठे गेला. साईराम. भाऊ दादा 2 दिवस घालून आला, आपण सगळा सांभाळला आणि आता आवाज बघ. यो बघ त्याच्या आवाजाला आम्ही तोड देऊ रात्री, त्याला दाखवतो आम्ही. अरे मित्र आला तर बघ, मित्र आला तर बघ, मित्र आला तर आवाज वाढला. दादा 2 दिवस त्यांनी सांभाळला. नुसता पोरच तरी असला नसला ना तरी बुवा काय करू शकत नाही. दादा बघितलंस, आहे त्याच्यात जोर आहे, पण आमच्यात पण आहे. कोण नसला तरी आम्ही करू शकतो. या दादा ही पलटलं सगळं आपल्यावर.
कोण बाजूला जावाचं नाही आता बघू बुवा करतोय का. कोण बाजूला जावाचं नाही बुवा कोण काय करतो. पोहोचलोय साईधाम काणे येथे मस्त 6:30 वाजता पोहोचलो. पावसाने थोडीफार मेहरबानी केली त्याच्यामुळे त्याचे खूप खूप आभार. आणि हे बघा घेतलं ना म्हणून आता पाऊस नाही पडणार. चला जय साई बाबा की. चला साईधाम काणे जो आपला हॉल आहे त्याच्या बाजूलाच एक साई मंदिर आहे. त्याच्यामध्ये आपली पालखीची भेट होत आहे. नाश्त्याकरिता चायनीज भेल बनवलेली आहे पण व्हेज भेल असणार आहे. साईराम खायच्या टायमिंगला फोन नाही वापरायचा. खायचं पण तू खाणं तुझी वाट बघते ना. मी खात नाही साईराम. मी पर्सनल कॉल आलाय जरा. पर्सनल कॉल आला एकदम पर्सनल आहे. मग बोला मी डिस्टर्ब नाही करणार भाई. आम्ही तू काय डबल फ्लॅश मारतोस. गोरा दिसतस असा घे. असा गोरा दिसतस घे. हे बघा गोरा आमचा अंकित गोरा आहे. हा साईराम घरून कॉल आले तुम्हाला भलताच वाटत ना. आता ते सांगून झालाय तुमचा. सर्वजण आवडीने खात आहेत. टेस्ट कशी आहे भावा. टेस्ट कशी आहे. आवाज बघा कशी आहे बाबू. मस्त ना. क्रिश आहे त्याचा पहिला वर्ष आहे आणि कंटिन्यू आपल्यासोबत चालत आहे. क्रिश कसा प्रवास चाललाय. मस्त झालाय ना प्रवास. कंटिन्यू आमच्यासोबत चालू आहे. आमच्या स्पीडला खांद्याला आमच्यासोबत असतो. पालखी सुद्धा कंटिन्यू घेते तो. जेव्हा आमचा ग्रुप पालखी घेते तेव्हा तो सुद्धा घेते. बाकी त्रास वगैरे काय खाण्यापिण्याची काय कमतरता तुला काहीच नाही. खाण्यापिण्या जरी काय कमतरता वाटली तर तू बिंदासपणे आम्हाला सांगू शकतोस. ठीक आहे भावा. क्रिश तुला विचारून फायदा नाही. ठेव. साईसेवकांच्या हाताला चव आहे 100% भाई. आला एक नंबर लागते भेल. पुन्हा एकदा डिस्टर्ब करतोय. ही जी चायनीज भेल आहे जबरदस्त लागते. 2-3 वेळा घेतलं तर जेवण जायचं नाही. एवढी भारी लागते. एवढी खरोखर भारी लागते. जबरदस्त. नॉनव्हेजला फेल करत परफेक्ट शब्द वापरला म्हणून तर आम्हाला नॉनव्हेजची आठवण नाही. हे बघा साईराम विगूतर्फे जनरेटर लावण्यात आलेला आहे. टेम्पो डायरेक्ट आतमध्ये हॉलमध्ये घुसवलंय बघा. घरगुती शेजवान जी प्रकाश मामानेच बनवलेली आहे. घरगुती हे बघा. मामाच्या हाताला चव पण तशीच आहे. साईराम भजन सुरू झालेलं आहे. साईराम वाजवा. ही आपली पुढची पिढी आहे. जो हा सर्व आपला प्रवास आहे सुखाचा ते सांभाळणार आहे. ही ती पिढी. साईराम गणू हे नवीन पदयात्रींना सर्व आपलं रूल्स अँड रेग्युलेशन सांगो. सर्व नवीन पदयात्री आपले आराम करताय. आता नवीन नाही. आता ते मिळून मसलून आपल्या सोबतच असतात. आता नवीन बोलायचं बंद. 3 दिवस झाले. आता जुने झाले हो तुम्ही. ओके साईराम. आणि बघा काय यांना बोलायचा. तो राज बिना चपलाने चालत असतंय. त्याची सेवा तुम्ही करायची तर तो तुमची सेवा करतोय. म्हणजे एकामेकाची सेवा करता काय. आणि बघा एक मिनिट दे. आणि बघा अमोल देखील साई सेवा करताना तुम्हाला दिसते इकडं. साईराम यांची आपल्याला भेट नव्हत म्हणून मला या वस्तीवरती जाऊन त्यांना भेटावं लागतं. साईराम आंघोळ वगैरे झाली. फ्रेश झालेत. खूप दुखत आहेत. काय नाही थोडीशी मॉलिश करा. एकामेकाची सेवा करा. होऊन जाईल सगळं. साईराम ओम साईराम. पालखीतली A1 जोडी नेहमी सोबत चालत असते. साईराम आराम ना. काय त्रास वगैरे काय नाही ना. आराम करा. हे बघा ओम साईराम. इथं व्हिडिओ कॉलिंग चालू आहे आणि मस्ती चालू आहे. आणि बघा साईराम दिवस आपला पूर्ण संपला. काय खर्चा वगैरेचं सर्व रात्री एकत्र बसून सर्व काय खर्च झालेला आहे ते सर्व इकडं रात्री बसून एकत्र ते करत असतात सर्व.
सप्तमीच्या त्या दिनी मान कोंबड्याचा देऊनी सप्तमीच्या त्या दिनी मान कोंबड्याचा देऊनी दोन गेली आहे तुझी बरी आरती वगैरे झाले आणि जेवायची वेळ झाली. मावशी साईराम. ए चिंटू साईराम. साईराम. चपाती आहे, भात आहे. साईराम. साईराम कोणती भाजी आहे? वांग्याचा भरीत. गरम गरम वांग्याचा भरीत. साईराम. ओम साईराम. प्युअर तिखट डाळ चमचमीत अशी मस्त बनवलेली आहे. आमच्या शुभांगीताईंनी. हे मामा तिखट पण आणि चमचमीत पण आहे. चमचमीत एकदम तिखट शुभांगीताईंनी बनवलेली आहे. आणि भजी, भजी पाला भजी पाला भजी, गुलाबजाम. ए मामा तुमचा गुलाबजाम कुठं आहे? घरी. चिक्की पण आहे, चिक्की पण आहे. नंतर लोणावल्यामधून आलं आपण. लोणचं पण आहे. साईराम सुद्धा आहे. पापड साईराम. साईराम. गुलाबजाम मामा कालाच असते. घेतले बा साईराम घेतले. तिखट डाळ आणि भात आणि गुलाबजाम. साईराम. साईराम. आजचा दिवसाचा प्रवास होता 30 किलोमीटर आणि आता आराम करतोय. पावसाने हैराण केला तरी सुद्धा आपल्याला प्रवास पूर्ण करायचाच असतं. मजा मस्ती करत करत आपला प्रवास पूर्ण केला. महेश दादाची एंट्री झालेली आहे. तर आरती आणि अजून भजनामध्ये वाढ होणारच आहे आणि याच्या पुढे देखील वाढ होईल. नंबर आले आले त्यांनी म्हणजे 2 दिवसाचा कोटा पूर्ण केला असं मला वाटते. व्लॉग्स 100% मोठे होणार आहेत. तर
तुम्ही बघत राहा, थोडा वेळ काढा ना आमच्यासाठी, बरोबर ना? बरोबर आहे. तर चला व्लॉग एंड करूया ना. चला आता चला व्लॉग एंड करूया. कमेंट बॉक्समध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चेतन गेलाय टॉवेल धुवायला, त्याचा टॉवेल कोणतरी लादी पुसासाठी वापरला. चला झोपूया. गुड नाईट. ओम साईराम. चला